गणपती विसर्जन करताना काळजी घ्या, कारण अतिघाई तुम्हाला संकटात नेऊ शकते। कोल्हापुरामध्ये असाच प्रत्यय आला आणि तेही एका आमदारांना। भाजपचे आमदार सुरेश हळवणकर यांना ते बाप्पाच्या विसर्जनादरम्यान पंचगंगेच्या पात्रापाशी गेले होते आणि ते पात्रामध्ये पडले पाण्यात। आज घरगुती गणपतीचं विसर्जन त्यांचं करण्यात येत होतं। यावेळेस इचलकरंजीमध्ये आमदार सुरेश हळवणकर बाप्पाच्या विसर्जनासाठी तराफ्यावरून नदीपात्रामध्ये गेले होते। मात्र त्याच वेळेस अचानक तराफा उलटला आणि तराफ्यावर असलेले 10 जण हळवणकरांसहित नदीमध्ये पडले। त्यामध्ये आमदार सुरेश हळवणकरांचाही समावेश होता। हळवणकर पंचगंगेच्या पात्रामध्ये पडल्यानंतर सगळीकडे एकदम आरडाओरडा सुरू झाला, पण त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढलं आणि वाचवलं। रणजित माझगावकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रणजित, नेमकं काय झालं होतं? म्हणजे जास्त लोक गेले होते तराफ्यावर म्हणून हे सगळं घडलं? मयुरेश, आज दुपारी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश हळवणकर आपले 2 मुलं यांच्यासह काही कार्यकर्त्यांना घेऊन शहापूर परिसरातला खान जो परिसर आहे या परिसरात गणपतीचं विसर्जन करण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी 6 बॅरल लावून एक तराफा तयार करण्यात आला होता आणि या तराफ्यातूनच आज त्या पाण्याच्या मध्यभागी मूर्ती सोडण्याचा प्रयत्न सकाळपासून हे लोक करतायत। यावेळी आमदारांच्या सोबत कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिनेश बारी, इचलकरंजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः सुरेश हळवणकर, त्यांची 2 मुलं आणि अन्य काही कार्यकर्ते हे इतके मोठ्या प्रमाणात लोक या तराफावर चढले आणि तराफा आज जात असताना त्याचा तोल गेला तराफ्याचा आणि हे सर्व लोक खाली पडल्याने त्यांच्या डोक्यावर हा तराफा पडलेला आहे। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही हानी झालेली नाहीये। ताबडतोब लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, सर्वांना बाहेर काढलं, ते सुखरूप आहेत। काहींना प्राथमिक तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयामध्ये सुरुवातीला दाखल करण्यात आलं, त्यांची तपासणी करण्यात आली, पण सर्वांची प्रकृती ठीक आहे, सर्वजण बाहेर आलेले आहेत। पण गणेश विसर्जन करताना थोडी काळजी घेतली असती तर अशा पद्धतीचा अपघात झाला नसता। अर्थात बरोबर आहे, काळजी घ्यायलाच पाहिजे होती। धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।